खरीद आपलं गव्हर्नमेंटचं निघतंय ते गुण खरीद बाहेरचे खड्डे आहेत ते गुन्हे आम्ही सहकार्य करावं प्रशासनाने ते लहान मुलं ते पडणार नाही म्हणजे जे मटेरियल येते ते तर इतकं निघणार साहेब स्टॉप करायला सुद्धा जागा राहणार नाही. कॉन्ट्रॅक्टरला जर सांगितलं परवानगी जर दिली त्याला तर आपण समोर त्याच्या खड्डे भरून घेऊ पण आपली सोय होणार नाही. तहसीलदार मॅडम हो हो तुम्ही जर तसं त्यांना सांगितलं पाऊस त्यांना पण देतो त्यांना पण तुम्ही ते भरले ना मग धोका होऊ शकतो. गेट पासून 20 फुटांवर मोठे मोठे खड्डे आहेत. जे काय झालं असेल ते ती महसूलची जागा आहे आपली. तो रस्ता नगरपालिकेच्या हाती येतोय. तो रस्ता तयार करण्यासाठी हा कच्चा रस्ता जरी तयार झाला साहेब तरी रस्त्याच्या समोरून जो रस्ता येतोय सरळ सरळ तो फक्त 150 मीटर हा खड्डे भरून घ्यायचे साहेब आणि त्या रस्त्यावर डांबरी रस्ता आहे शाळेपर्यंत थेट 12 मीटरचा पूर्ण रस्ता महानगरपालिकेपर्यंत देतोय. पण तहसीलदार मॅडमांनी तिथे जी आता काम चालू करायला परवानगी दिली ते परवानगी देत असताना त्यांनी अशी अट घातलेली आहे जिथून जो मुरुम माती निघतोय तो शाळेच्या प्रिमायसी मध्ये स्टॉप करा त्याला गेटच्या बाहेर जाऊ नका देऊ. तर तसं महापालिका जर रस्ता करणार असेल हो तर महापालिका बघेल ना. आज त्या ठिकाणी 20 फुटाचे खड्डे झाले अपघात झाला. मुलं लहान मुलं पहिली दुसरीची मुलं जे विद्यार्थी रिक्षावाले पालक विरुद्ध दिशेने रस्त्याचा वापर होतोय साहेब आणि तिकडून भरधाव वेगाने गाड्या येत आहेत. त्या गाड्या येत असताना ह्या महिन्यात भरपूर अपघात झालेले. तर केंद्रीय विद्यालयाच्या शाळेसमोर फक्त 150 मीटर आधी जे मुरुम चोरल्या वगैरे गेले त्याच्यामुळे रस्ता खूप मोठे खड्डे झालेले आणि आता केंद्रीय विद्यालयाचं जे मैदान सपाटीकरण चालू आहे त्याच्यातनं तो जो मुरुम डबर निघतोय तो जर त्या खड्ड्यात टाकून घेतला तर फक्त 150 मीटर समोरचा रस्ता कोण करणार आहे. समोरचा रस्ता केंद्रीय विद्यालयाचा पालक आहे. माझे मुलं केंद्रीय विद्यालयात शिकतात. केंद्रीय विद्यालय मुलांना शाळेत सोडायला जाताना आतापर्यंत ज्या रस्त्याचा वापर होतोय तो रस्ता विरुद्ध दिशेने वापर असल्यामुळे तिथून नागावबारीकडनं येताना वाहनं खूप भरधाव वेगाने येतात. त्याच्यामुळे त्या रस्त्यावर आतापर्यंत या महिन्यात बरेच अपघात झालेले आहेत. केंद्रीय विद्यालयाच्या शाळेसमोर जो कायदेशीर रस्ता आहे त्या रस्त्यावर गौण खनिज चोरी गेल्यामुळे तिथे जे खड्डे तयार झालेले आहेत शाळेच्या समोर फक्त 150 मीटरचा रस्ता तयार करायचा आहे आणि आता केंद्रीय विद्यालयात जे जागेचं सपाटीकरण चालू आहे त्या जागेच्या सपाटीकरणातनं जे खडी मुरुम डबर निघतोय त्याच्यातनं जर ते समोर 150 मीटरचे खड्डे भरले गेले तर शाळेसाठी वापरासाठी जो कायदेशीर रस्ता आहे त्या रस्त्यावरनं येण्याची सोय रिक्षावाल्यांना पालकांना सगळ्यांना सोयीचं होणार आहे. त्याच्यामुळे हा विरुद्ध दिशेने वापर करणारा रस्ता बंद होऊ शकतो आणि अपघात टळू शकतात. आणि आता जूनमध्ये पावसाळा चालू होणार आहे त्या खड्ड्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलं जातं. मुलं शाळा सुटल्यावर त्या खड्ड्यांमध्ये उड्या मारतात. पाणी साचल्यामुळे तिथे खूप मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ही जी केंद्रीय विद्यालयाची जागा सपाटीकरण होतं आहे त्याच्यातनं समोर हे कायदेशीर रस्त्यात ते जर खड्डे भरून घेतले तर ती सोय आत्ताच तयार होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे शासनाने आतापर्यंत केंद्रीय विद्यालयासाठी खूप मोठी मदत केलेली आहे. जिल्हाधिकारी तहसीलदार प्रांताधिकारी त्याच्यामुळे यांनी हे फक्त 150 मीटरचं जर रस्त्यात जे खड्डे पडलेले आहेत तो रस्ता सरळ रस्ता समोरून डांबरीकरण आहे. फक्त 150 मीटरच्या रस्त्यात ते खड्डे भरले गेल्यावर सगळ्यांची चांगली सोय होणार आहे. त्याच्यामुळे ते खड्डे लवकरात लवकर भरून घेणं ही अपेक्षा आहे आमची पालकांची सगळ्यांनी. त्याच्यामुळे ते जिल्हाधिकारी साहेबांनी त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तहसीलदार मॅडमांनी तिथं जे आता गौण खनिज काढतायत त्याचा एक स्टॉक एका शाळेच्या कोपऱ्यात मारायला सांगितलं आहे. तेच खडी मग ते मुरुम जर तिथं समोर टाकले गेले तर खड्डे भरून रस्ता चांगल्यापैकी तयार होणार आहे आणि सगळ्यांची सोय चांगली होणार आहे. त्याच्यामुळे आमची विनंती आहे लवकरात लवकर ते जे मुरुम बाजूला टाकतायत ते खड्ड्यात टाकून भराव जर करून घेतला तर रस्ता तयार होणार आहे. एवढीच विनंती आमची की ते लवकरात लवकर काम मार्गी लावावं. धन्यवाद.